शैक्षणिक वाटचाल या धड्याच्या आता आपण पुढील विभागात प्रवेश करतोय. चला तर आता ह्याच्या पुढे अजून काय झालं तर शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यामध्ये मध्यवर्ती भूमिका सुद्धा या योजनेमध्ये बजावली गेली. राज्य शासनास प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये सहकार्य आणि संपूर्णपणे मार्गदर्शन या NCERT ने करून दिलं संपूर्णपणे. त्याच्यानंतर शिक्षकांसाठी सुद्धा काही मार्गदर्शिका, कारण शिक्षक जे शिकवतात त्यांना सुद्धा काही मार्गदर्शन, काही प्रकल्प दिले जातात, तर ते सुद्धा. त्याच्यानंतर त्यांची कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्ययन, अध्यापन ह्या तंत्रांचा विकास. काय बोलले मी, परत ऐका. अध्ययन आणि अध्यापन या तंत्रांचा विकास, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा अशा रीतीने या अंतर्गत हे उपक्रम सगळे काही राबवले गेले. आले लक्षात इथपर्यंत? पुढे जाऊया. आता NCERTच्या या योजनेमध्ये सर्व राज्यामध्ये SCERT ही संस्था सुद्धा स्थापन करण्यात आली आणि महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ही MSCERT ही संस्था 1984 साली पुणे येथे स्थापन करण्यात आली. त्यांचे ते शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत तिथे ह्या नावांचे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय काय आहे बघा. चला, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणं, शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण द्यायचं. बघा, शिक्षकांसाठी सुद्धा काही काही प्रशिक्षण असतं, प्रकल्प असतात, अजून काही काही गोष्टी असतात. त्याच्यानंतर अभ्यासक्रम, मूल्यमापन याबाबत सगळ्या गोष्टींविषयी थोडंसं शिक्षण द्यायचं. विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी परीक्षेनंतर कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावे याचे मार्गदर्शन करणे इत्यादी शैक्षणिक कामे ही संस्था करते. आलं लक्षात? 10वीच्या नंतर आणि 12वीच्या नंतर तुम्ही कोणते क्षेत्र निवडलेलं आहे याच्याबद्दल सुद्धा, म्हणजे मी उदाहरण छोटंसं सांगते की 10वीच्या नंतर आणि 12वीच्या नंतर कोणते उपक्रमामध्ये आणि कोणत्या शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश करणार त्याबाबत सुद्धा हे सांगते. त्याच्यानंतर या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावानं सुद्धा संबोधण्यात येतं. जीवन शिक्षण हे मासिक या मार्फत प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 या धोरणानुसार समाजाच्या बदलत्या गरजा या लक्षात घेऊन प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा शिक्षणामध्ये मूलभूत स्वरूपाचे काही बदल घडवून आणलेले आहेत. कशा रीतीने? प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. बरोबर? तर आता या धोरणामध्ये सर्व राज्यांकरिता किमान एक राष्ट्रीय अभ्यासक्रम सूचित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये भारतातील सर्व विद्यार्थी समान शैक्षणिक संधी त्यांना उपलब्ध करून ही देण्यात आलेली आहे. त्याची अपेक्षाच अशी आहे की सर्व विद्यार्थी अगदी नीटरित्या ह्या अभ्यासक्रमाचा, या शिक्षण क्रमाचा व्यवस्थित अगदी आत्मसात करून फायदा करून घेऊ दे आणि अगदी शिक्षित असे विद्यार्थी घडून बाहेर येऊ देत. प्रत्येक राज्यातील त्यांच्या सांस्कृतिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक गरजांनुसार राष्ट्रीय अभ्यासक्रमात लवचिकता आणण्याचा संपूर्णपणे वाव दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही स्पष्टीकरणामध्ये फोड करून आपल्या विद्यार्थ्यांना जर समजून दिलेली असेल आपल्या अभ्यासक्रमामध्ये, तर मग शिक्षक सुद्धा त्या संपूर्ण अभ्यासक्रमाला अतिशय योग्यरित्या फोडून संपूर्णपणे स्पष्टीकरणात विस्तारीकरणामध्ये समजावून देऊन त्यांना त्यांचं व्यवस्थित समजून देण्यात येईल अशा रीती. त्याच्यानंतर
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ची परिणामकारक अशी अंमलबजावणी, बघा नीट लक्ष द्या मी काय बोलते, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ची परिणामकारक अशी अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या कृती कार्यक्रमांवर आधारितच प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 हा तयार करण्यात आला. आणि ह्याच्यामध्ये उपग्रहाचा वापर, त्याच्या अंतर्गत 1975 मध्ये शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करणं हे साध्य करण्यात आपल्या भारत देशानं अतिशय यश मिळवलं. बरोबर लक्षात आलं अगदी व्यवस्थित. इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस, कोण नाव सांगा? इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी यात खूप महत्वाची असं भूमिका केलेली, पार पाडलेली, कामगिरी केलेली आहे. थोडक्यात स्पेस ऍप्लिकेशन सेंटर या अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साइट म्हणजे सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट या शैक्षणिक कारणासाठी हा प्रयोग करण्यात आलेला आहे. बघा तो उपग्रह जो पाठवलेला आहे त्याचं आपण आपल्या उपक्रमामध्ये चित्र बघतोय. बघितलं? दिसलं? चला पुढे जाऊ. उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना येथूनच पुढे आली, म्हणजे समोर आली. आणि या उपक्रमामध्ये आणि ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी काही कृती कार्यक्रम सुद्धा त्याच्यावरती आधारित असे केलेले आहेत. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 हा तयार करण्यात आला. आणि ह्या उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना येथून पुढे आली. आणि या उपक्रमामध्ये भारताला अमेरिकेने खूप मदत केली. कुणी केली मदत? अमेरिकेने. आणि मग यातूनच ग्रामीण भागामध्ये दर्जेदार अशा शिक्षणाची सोय करणं हे शक्य झालं. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, आता ह्या देशातील सर्वसामान्य घरामध्ये ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघानं 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केलं. काय केलं? जागतिक शैक्षणिक वर्ष. आणि याच वर्षी भारत सरकारचं शिक्षण आणि समाज कल्याण खातं, माहिती प्रसारण खातं, अनुदान आयोग, युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठ या विषयावर नवी दिल्ली येथे चर्चासत्र सुद्धा घेण्यात आलं. कारण ह्याच्यामध्ये आपले सर्वसामान्य लोकांनी पण शिक्षण घ्यावं आणि त्यांच्यामध्ये पण शिक्षित असे हिरे बाहेर पडावे, चांगल्या चांगल्या आपल्या क्षेत्रामध्ये स्थायिक व्हावे, हाच त्यांचा उद्देश. हिरे म्हणजे विद्यार्थी तुम्ही लोक, तुम्ही आमच्यासाठी एक हिरेच आहात. अनमोल ठेवा आहे आमचा, की आम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रशिक्षित करतो, शिक्षित करतो आणि तुम्ही आम्हाला हिरे असे सुंदर असे हिरे म्हणून आम्हाला मिळतात. बरोबर? चला तर पुढे जाऊ. 1974 मध्ये सरकारने पी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. आता हे कोण आहेत? पी पार्थसारथी. आता ह्या विभागावरील आपले थोडेसे प्रश्न उत्तर. ह्याच्या पुढे काय झालं ते आपण आपल्या पुढील विभागात बघतच आहोत. विद्या प्राधिकरण म्हणून कोणाला संबोधलं जातं? NCERT ने काय उपलब्ध करून दिलं आणि त्याचा पुढचा प्रश्न आहे की कोणते उपक्रम राबवले. तसंच NCERTच्या धर्तीवर सर्व राज्यात कोणती संस्था स्थापन करण्यात आली आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही संस्था कोणती शैक्षणिक कामे करते आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ बद्दल थोडीशी माहिती सांगायची. चला तर मग